नमस्कार. कुणाच्यातही ब्लड कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आपल्या मनात एक धास्ती बसते की आता हा माणूस कसा जगेल, किती दिवस जगेल, आपल्याला केमोथेरपी करायची गरज पडेल का, किती खर्च येईल, त्याच्यातून हा खरंच वाचू शकेल का. आज आपण त्यातला एक प्रकार CML म्हणजे क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया ह्याबद्दल चर्चा करूया. तर CML हा एक आपल्या पांढऱ्या पेशी की ज्या प्रतिकारशक्तीच्या पेशी आहेत त्याच्यातून बनणारा ब्लड कॅन्सरचा प्रकार आहे. तर ह्या पेशी नॉर्मली आपल्याला कुठल्याही जंतुसंसर्ग होण्यापासून वाचवण्याचं काम करत असतात. शरीरामधला जो कंट्रोल आहे किंवा ते एक साचा रचून ठेवलेला आहे निसर्गाने की ते आपल्या शरीरामध्ये 4000 ते 10,000 ह्या संख्येमध्येच असणं गरजेचं आहे की ते काही वेळा इन्फेक्शन नंतर वाढू शकतात पण पुन्हा ते नॉर्मल लेवलला येतात. पण जेव्हाही आपल्या शरीरातल्या ह्या साच्यामध्ये कुठेतरी आपल्याला बदल होताना दिसतो की तो आपल्याला ह्या सगळ्या फवारणीमुळे असो की आपण आजूबाजूच्या प्रदूषणामुळे असो किंवा आपल्याला काही वेळा क्षयकिरण किंवा रेडिएशनची कधी आधी उपचार कुठल्या कॅन्सरसाठी उपचार पद्धती मिळाली असेल त्याच्यामुळे असू शकतो किंवा जे रेडिएशन एक्सरे टेक्निशियन्स म्हणून काम करणारे लोक असतात किंवा सियामध्ये काम करणारे लोक असतात त्यांच्यामध्ये कधी कधी हा कॅन्सर आढळताना दिसतो. जसं मी आधी म्हटलं की ह्याच्यामध्ये आपल्याला काही जेनेटिक बदल झाले. तर जेनेटिक म्हणजे आपल्याला पिढी दर पिढी चालणारा हा कॅन्सरचा प्रकार नाही आहे. तर हा प्रकार फक्त त्या पेशींमध्ये म्हणजे ज्या प्रतिकारशक्तीच्या पेशी आपल्या शरीरामध्ये लाखोंच्या संख्येमध्ये दररोज बनत असतात की ते जंतूसोबत आपल्याला लढण्यासाठी मदत करते. तर त्यांचं आयुष्य नॉर्मली 3 ते 5 दिवस इतकंच असतं. त्यामुळे आपल्याला जर तो आकडावारी जरी शरीरामध्ये पूर्णपणे ठेवायचा असेल तरी ते इतक्या लाखो करोडोच्या संख्यामध्ये आपल्या शरीरात बनत असताना त्यांच्यामध्ये शरीरावर तर अवलंबन तर त्या स्वावलंबी झाल्या की त्याच्याप्रमाणे त्याच्यातून कॅन्सरचा क्लोन किंवा कॅन्सरचा एक गट तयार झाल्यासारखा होतो की जो आपल्या शरीराच्या कंट्रोलच्या बाहेर जातो आणि त्याच्यातून आपल्याला ह्या पेशी काही हजारो किंवा लाखोमध्ये आपल्या रक्तामध्ये वाढलेले मिळू शकतात. तर बरेचशा पेशंट्समध्ये हे एक नॉर्मल ब्लड टेस्ट किंवा सर्दी खोकला झाला म्हणून CBCची जी टेस्ट आपण करतो ते करायला गेलो आणि त्याच्यामध्ये हे कॅन्सरची निदान कळलं असं होतं. तर मग बऱ्याचदा आपण डोक्याला हात लावतो की बाबा करायला कशासाठी गेलो होतो तपासणी आणि त्यातून निष्पन्न झालं काय, हे खरं आहे का की ह्या रिपोर्टमध्ये काही गफला तर नाही आहे. तर बऱ्याचशा पेशंट्समध्ये हा कॅन्सर असाच हळूहळू वाढणारा असतो की जो काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून आपल्या शरीरामध्ये असतो. पण त्याच्यामुळे या हळूहळू वाढणाऱ्या गतीमुळे आपल्या शरीराला त्याच्यामुळे कधीही त्रास होताना काही आढळत नाही किंवा काही वेळा आपली त्याच्यामध्ये पांढरीची साईज थोडीफार वाढल्यासारखी आढळते जर आपण त्यांची तपासणी मेडिकली केली तर. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांना त्याचा बारीकसुद्धा त्रास वाटत नसतो त्या पेशी इतक्या संख्येमध्ये असल्या तरी. तर त्यामुळे ह्या कॅन्सर जरी पांढऱ्या पेशीचा कॅन्सर असला तरी हा खूप हळू गतीने वाढणारा कॅन्सर असतो आणि आत्ता ज्या आधुनिक उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये ते नक्कीच चांगलं आयुष्य आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतात. त्यामुळे मी हा एक जे पण रक्तातले आजार आहेत त्याच्यामधला सगळ्यात चांगला कॅन्सरचा प्रकार आहे असं म्हणेन. कारण सध्या आम्ही त्यांना उपचार करताना एक BP किंवा शुगरच्या जसं आपण पेशंटचा उपचार करतो तशाच उपचार पद्धती आता ह्याच्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. धन्यवाद.